विलास एक मोठा हल्ला म्हणावा लागेल भारताकडून, कारण भारतानं आधी फक्त जे टेररिस्ट कॅम्प होते त्याला लक्ष केलं होतं, पण पाकिस्ताननं कुरापती सुरूच ठेवल्या, भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आता करारा जवाब नेमका कसा असतो ते भारतानं दाखवून दिलेलं आहे. पाकिस्तानमध्ये घुसून लाहोर, जे हार्ट ऑफ पाकिस्तान मानलं जातं, पंजाब प्रांतातील एक महत्त्वाचं शहर आहे, त्या ठिकाणी भारतानं ही कारवाई केली आहे. त्यामुळे आणखी एक मोठा धडा पाकिस्तानला म्हणावा लागेल. निश्चितच एअर डिफेन्स सिस्टीम जी कणा म्हणून ओळखली जाते, संरक्षण कवच आहे ते, आणि हे कवचच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आज झाला आणि तो यशस्वी करून दाखवलेला आपल्या भारतीय सैन्यानं. सगळ्यात महत्त्वाचं बघा की कुठल्याही प्रकारचं ड्रोन असेल, मिसाईल असेल, क्रूज मिसाईल असेल, लढाऊ विमान असेल, हे सगळं थोपवण्याची जबाबदारी ज्या सिस्टीमवरती आहे, एअर डिफेन्स सिस्टीमवरती, ती सिस्टीमच तोडण्याचा प्रयत्न भारताकडून यशस्वीरित्या करण्यात आला. पाकिस्तानला हे कळत नव्हतं की हे ड्रोन आले कुठून, हे उद्ध्वस्त झालं कसं आणि हे ब्लास्ट नेमके काय झाले. लोक सांगत होते की इथं ड्रोन आले आणि ते भारतीय ड्रोन होते आणि ते केलं, पण शेवटी या सगळ्याचा जो एक प्रकारे संभ्रम होता तो दूर झालेला आहे आणि हे भारतानं केलेला अटॅक होता आणि तो मजबूर केलाय. पाकिस्ताननं आपल्याला मजबूर केलंय, कारण काल झालेल्या दहशतवादी तळांवरच्या हल्ल्याच्या नंतर पाकिस्तान शांत बसेल, ऑपरेशन सिंदूरच्या नंतर असं वाटलं होतं, पण त्यांनी 15 शहरांवरती भारताच्या हल्ला करण्याचा एक नापाक प्रयत्न केला, जो आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पूर्णपणे अपयशी ठरवला. निश्चितच विलास, आपण ही जी दृश्य बघतोय त्याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसते लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम, रडार सिस्टीम ही कशा पद्धतीनं उद्ध्वस्त झालेली आहे. पाकिस्तानचा प्लॅन होता भारतातील काही ठिकाणावर लक्ष करण्याचा, मात्र तो प्लॅन हाणून पाडतानाच भारतानं त्यांची जी डिफेन्स सिस्टीम होती ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. काकतीकर सर, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? याबद्दल मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की लाहोर एरियामध्ये रडार स्टेशन, आणखीन एअर डिफेन्स सिस्टीम डिस्ट्रॉय केल्यानंतर इंडियन एअरफोर्स आणि आपली मिसाईल्स आणि त्याचप्रमाणे आपले ड्रोन्स यांच्यासाठी एक डीप अटॅक करण्याकरता एक कॉरिडॉर खुला होईल, हेही लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि हे एका पद्धतीने हा अटॅक करण्यात आला असेल असं मला वाटतं. आणि हे जर झालं तर पाकिस्तान विल बी डिफेन्सलेस अगेन्स्ट ही जी आपली हवाई सैन्य शक्ती आहे, त्याच्यापुढे पाकिस्तानची परिस्थिती फार वाईट होण्याची शक्यता निर्माण होईल असं मला वाटतं, ज्या पद्धतीने हे काम चालू आहे त्या पद्धतीने. निश्चितच काकतीकर सर, आणखी एक प्रश्न आहे. तुम्ही जसं आता सांगितलं की एक प्रकारे जी डिफेन्स सिस्टीम होती पाकिस्तानची ती उद्ध्वस्त करण्यात आली आहे, याच्यावरून आता पाकिस्ताननं स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलेला आहे आणि आता भारताला जर प्रत्युत्तर द्यायचं असेल तर ते अधिक सोपं झालेलं आहे असं म्हणता येईल. काकतीकर सर, यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र पाकचा जो ड्रोन हल्ला होता तो कशा पद्धतीने, त्यांना विचारू शकतो, त्यांच्याकडे आपण जाऊ शकतो. सोनावणे सर, जसं काकतीकर सरांनी सांगितलंय की एक प्रकारे जी डिफेन्स सिस्टीम आहे पाकिस्तानची ती उद्ध्वस्त करण्यात आली आहे. आता कोणत्याही प्रकारची डिफेन्स सिस्टीम नसेल, डिफेन्स सिस्टीम असली तरी पण जे आता मागच्या मंगळवारी रात्री ज्या पद्धतीनं भारतानं कोणत्याही प्रकारचं एस्केलेशन न करता पाकिस्तानच्या हद्दीमध्ये न घुसता 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली होती, टेररिस्ट कॅम्प उद्ध्वस्त केले होते, सगळेजण झोपेत होते. आता तर जी नावाला डिफेन्स सिस्टीम होती तीही उडवून टाकलेली आहे. त्याच्यामुळे पाकिस्ताननं जर आणखी अशाच कुरापती चालू ठेवल्या तर भारताला हल्ला करण्यासाठी सोपं झालंय. हो, नक्कीच. यामध्ये भारताला खूप सोपं झालं आहे आणि त्यांच्या ज्या डिफेन्स सिस्टम आहे तर त्या लाहोरसारख्या शहरामध्ये जर काम करत नसतील तर नक्कीच बाकी शहरामध्ये सुद्धा ते खूप पद्धतीचं काम करणार नाही. आणि आपली भारताकडे जे सशस्त्र प्रणाली आहे ती खूप ॲडव्हान्स आहे आणि त्यामध्ये आपल्याकडं मिसाईल्स असतील ते खूप ॲडव्हान्स आहे आणि आपल्या कोऑर्डिनेटेड जे एअरफोर्स, नेव्ही आणि आर्मी यांचा जो कोऑर्डिनेशन आहे ते खूप उच्च दर्जाचे असल्यामुळे आणि त्यांचं कोऑर्डिनेशन आणि वेपन सिस्टम खूप चांगल्या प्रकारे आधुनिक असल्यामुळे तर त्यांची जी संरक्षण प्रणाली ती भेदणं खूप सोपं झालं आहे आणि त्यानंतर भारताचा हा वर्चस्व या भागामध्ये आहेच. निश्चितच आपल्या प्रेक्षकांना एक सांगूया, एअर डिफेन्स सिस्टीमवरती अटॅक केल्यानंतर तिथली जी हवाई फील्ड आहे
ती काय परिस्थिती आत्ताची पाकिस्तानमधली, ह्या पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमला अटॅक केल्याच्या नंतर आता एकही विमान या हवाई क्षेत्रातून सध्या उडत नाहीये. पाकिस्तानची ही एअर डिफेन्स सिस्टीम कोलॅप्स झाल्याच्या नंतर इथं आता एकही विमान आकाशात नाहीये. ही भारताची स्थिती आहे. आपल्या भारताच्या पूर्ण या एअरबेसमधून सगळी विमानं जात आहेत. फक्त आपण काळजी घेतलेली आहे की सीमावर्ती भागामध्ये शक्यतो हे विमानं जाणार नाही आहेत. पण पाकिस्तान मात्र आता तिथं कोणी जायला तयार नाहीये. त्यानंतर युरोपियन कुठल्या एअरलाईन सुद्धा इथं यायला तयार नाही आहेत, कारण इथं जाणं म्हणजे मृत्यूला कारण ठरतंय. त्यामुळे कोणी जायचा प्रयत्न करत नाही. दुसरं, याच लाहोरमध्ये आज एअर डिफेन्स सिस्टीमवरती अटॅक केल्याच्या नंतर आता हे सगळं नियंत्रित करणारी यंत्रणा जर कोलॅप्स झाली तर निश्चितपणे कोणीही प्रयत्न करणार नाही तिथं जाण्याचा आणि एक प्रकारची दहशत जी आहे ती निर्माण झालेली आहे. आणि भारताची तर आपण बघू शकतो हे जे एरियाज आहेत, पंजाब असेल किंवा सीमावर्ती भागातला हा राजस्थानचा भाग आहे, गुजरात, त्या ठिकाणी विलास आपण बघितलं तर इकडचे एअरपोर्ट हे भारतानं ऑलरेडी बंद केलेले आहेत. आणि आता उरलेले आहे तो इकडचा भाग. इकडे आपण बघतोय की किती मोठ्या प्रमाणामध्ये हे ट्रॅफिक आपल्याला दिसून येत आहे. पण पाकिस्तानची आपण जर स्पेस बघितली तर त्याच्यामध्ये इक्का दुक्का विमान, तेही कदाचित पाकिस्तानचं असेल किंवा इमर्जन्सीसाठी वापरलं गेलेलं असेल. सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरती होणार आहे. अर्थव्यवस्थेवरती का होणार आहे? आता ह्या पाकिस्तानच्या सगळ्या एअरलाईन ज्या आहेत त्या कोलॅप्स होऊ शकतात. जर पूर्ण एअर स्पेस त्यांची बंद असेल, विमान सेवा पूर्ण बंद असेल तर निश्चितपणे त्यांचा अर्थव्यवस्थेवरती, तिथल्या विमान कंपन्यांवरती त्याचा मोठा परिणाम होणार आहे. भारतामध्ये मात्र बघा लाखो डॉलरचं नुकसान त्यांचं होणार आहे. दुसऱ्या बाजूला भारताची ही पूर्ण काही नाहीये, कोणाला काही टेन्शन नाहीये, कोणी व्यवस्थित प्रवास, सगळी विमानं वेळच्या वेळी आहेत आणि ही एअर स्पेस पूर्ण भरून गेलेली आहे. हे चित्र आहे. हा फरक आहे. हा पाकिस्तान मधला फरक आहे आणि हा भारतामधला फरक आहे. भारताच्या या हल्ल्याच्या नंतर लाहोरमध्ये जेव्हा आज एअर डिफेन्स सिस्टीमवर अटॅक झाला, तातडीनं अमेरिकेने सांगितलं की अमेरिकेचे जे नागरिक पाकिस्तानमध्ये आहेत त्यांनी तातडीनं लाहोर सोडावं, पाकिस्तान सोडावं. खरं तर अमेरिकन नागरिक भारतात सुद्धा आहेत, त्यांच्यासाठी कुठली ऍडवायझर नाही. अगदी बरोबर आहे विलास. भारतामध्ये सगळ्याच देशांचे नागरिक आहेत पण ते सुरक्षित आहेत, त्यांना तो विश्वास आहे भारतीयांविषयी. पण भारताला हे माहिती होतं कदाचित, त्याच्यामुळे भारतानं सीमावर्ती भागातले जे काही एअरपोर्ट होते ते बंद केलेले आहेत. कारण पाकिस्तान हा शांत बसणार नाही. तो एकीकडे जरी शांततेच्या वल्गना करत असला तरी देखील दुसरीकडे त्यांच्या कुरापती सुरूच होत्या आणि त्यामुळं ऑपरेशन सिंदूरचा एक्सटेन्शन आहे का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण मनोज नरवणे म्हणाले होते की पिक्चर अभी बाकी है. त्याच्यामुळे भारताला आधीच याची कल्पना आली असेल आणि त्यामुळं हा जो भारताने हे ठरवलेलं आहे. हे मुळात भारताने ठरवलं होतं की आपल्याला यावेळेस काय प्रकारची कारवाई करायची आहे. मग आपल्या नागरिकांच्या विमानांच्या सुरक्षेच्यासाठी सीमावर्ती भागातले म्हणजे गुजरात असेल, राजस्थान असेल, पंजाब असेल, जम्मू काश्मीर असेल, ह्या संपूर्ण सीमावर्ती भागातले जे एअरपोर्ट्स आहेत ते एअरपोर्ट्स आणि तिथली विमानांची उड्डाणं ही थांबवण्यात आलेली होती. पण पूर्ण भारतातली बाकी एअरपोर्ट सध्या सुरू आहेत. पण पाकिस्तानमधली तर सगळीच एअरपोर्ट सध्या बंद आहेत. हवाई क्षेत्र पूर्णपणे रिकामं करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही सगळी हवाई क्षेत्र संचलनालय जे आहे ते करण्याचं रडार यंत्रणा जी आहे तीच जर उद्ध्वस्त झाली तर मात्र पाकिस्तानसाठी किती मोठ्या अडचणी ठरू शकतात हे स्पष्ट आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. अगदी बरोबर आहे. लाखो डॉलरचं नुकसान पाकिस्तानला सोसावं लागणार आहे. आधीच भिकेला लागलेला हा पाकिस्तान आणि त्याच्यामध्ये आता आ बैल मुझे मार सारखी स्थिती पाकिस्ताननं निर्माण केली आहे. दरम्यान आपल्यासोबत गेस्ट जोडले गेलेले आहेत. ताप्तीकर सर आहेत, सोनवणे सर आहेत, त्यांच्याकडेही आपण पटवर्धन सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. पटवर्धन सर, जर एका अर्थी आपण बघतोय की पाकिस्तान मधल्या या सगळ्या एअर स्पेसमध्ये आता एकही विमान उडत नाहीये. अमेरिका सांगते तातडीनं आपल्या नागरिकांनी तिथून बाहेर पडावं आणि तिथल्या एअर डिफेन्स सिस्टीमवरती अटॅक होणं हे काय दर्शवतं? त्याच्यामध्ये काही जास्त हे नाही आहे. कारण काल आपण जेव्हा हल्ला केला होता रात्री, त्याच्यानंतर पाकिस्तानने हे सगळे एअर स्पेस बंद केलेली होती. एअरपोर्टवरती सगळी विमानं उड्डाणं बंद केलेली होती. त्यामुळे तिथे आजच्या हल्ल्यामुळे विमानं नाही आहेत असं म्हणणं चुकीचं असेल आहे की कालपासूनच विमानं तिथे येत नाही. काल सकाळपासूनच विमानं तिथे कुठलंही येत नाही आहे. अमेरिकेने कालही त्यांना वॉर्निंग दिली होती आणि आज ॲडवायझरी इश्यू केलेली आहे की तुम्ही तिकडे पाकिस्तान सोडा किंवा लाहोरमध्ये येऊ नका. दुसरी गोष्ट अशी आहे की जसं मगाशी तुम्ही दाखवलं त्याप्रमाणे
जसं तुम्ही दाखवलं त्याप्रमाणे जे आपल्यावर हल्ले झालेले आहेत त्या त्या जागांच्या अपोजिट जागी जे आहे तिथे भारताने ड्रोन हल्ले केलेले आहेत. 15 ठिकाणांवर त्यांनी हल्ले केले होते, 15 ठिकाणांवर आपण हल्ले केलेले आहेत. त्यामुळे ते टिट फॉर टॅट आहे. एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की भारताने कुठल्याही प्रकारचं उलट पाऊल उचललेलं नाही आहे. हा अतिशय कॅलिब्रेटेड रिस्पॉन्स आहे की ज्या ठिकाणून तुम्ही माझ्यावर हल्ला केला ते ठिकाण मी उद्ध्वस्त करीन, बाकीच्या याला मी हात लावणार नाही. हे त्याचं जे ध्येय होतं किंवा राजनाथ सिंगने आधी सांगितलेलं होतं ते आता अगदी बरोबर प्रत्यक्षामध्ये उतरत आहे. आपण कुठल्याही प्रकारे बाहेर अटॅक करून कोलॅटरल डॅमेज करण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. तसं पाकिस्तानचं आपण मिसाईल जी आहेत अमृतसरवर आलेली ती नॅचरली लाहोरमधनंच आलेली असणार आहे. ड्रोन्स त्यांची किंवा मिसाईल जर फायर केली असतील त्यामुळे लाहोरवर अटॅक करणं कंपल्सरी होतं. तर तसंच त्यांनी बाकीच्या ठिकाणांवरही केलं असणार आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला ही ॲक्शन घ्यावी लागली. पण आपण ही अतिशय कॅलिब्रेटेड ठेवलेली आहे, जेवढ्याच तेवढी ठेवलेली आहे. याला आपण एस्केलेट करणार नाही आहोत. पण जर पाकिस्तानने याच्या पुढे जायचा ट्राय केला किंवा पुढे जायचा प्रयत्न केला तर मात्र त्याला दणका बसेल. कारण कालच मोदींनी सांगितलं होतं आणि राजनाथ सिंगनी सांगितलं होतं, तसं ते प्रेस ब्रीफिंगमध्ये सांगण्यात आलं होतं की आम्ही सस्पेंड करतो आहोत ऑपरेशन सिंदूर. पण याच्यानंतर जर पाकिस्तानने खुरापत काढली तर आम्ही त्याला असा काही जबाब देऊ की तो जन्मभर याद राखेल. तर आज त्यांनी आपल्यावर हल्ला केला, आपला काही नुकसान झालेलं नाही आहे, पण आपण त्यांचं जबरदस्त नुकसान केलेलं आहे. आणि याचाच पुढचं पाऊल जे असेल ते आपण ती ठिकाणं उद्ध्वस्त करू. आता फक्त नुकसान केलं आहे, त्याच्यानंतर ती उद्ध्वस्त करू हे पुढचं पाऊल असेल. हे आता पाकिस्तानला कदाचित कळून चुकलं असेल. त्यामुळे याच्यानंतर पाकिस्तान काही करणार नाही असं मला वाटतं. निश्चितच पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी मी येतो सर तुमच्याकडे. आपल्या प्रेक्षकांना सांगूया, पाकिस्तानची ही हवाई जी क्षेत्र आहे ते पूर्णपणे रिकामं असणं याचा अर्थ नेमका काय आहे? याचा अर्थ थेट आहे पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणं. भारतानं जेव्हा ऑपरेशन सिंदूर केलं आणि त्यानंतर 9 तळांवरती तिथं हल्ले केले, उद्ध्वस्त केले, त्यानंतर जागतिक ज्या सगळ्या विमान कंपन्या आहेत त्यांनी मात्र पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रामध्ये जायचं नाही असा निर्णय घेतलेला आहे. कोण आहे त्याच्या